सो मला असं वाटतं आपलं इथपर्यंत झालेलं. पितृमंदो नलशीतम प्रभाहानि कपे भ्रमः श्लेष्माशयानां शून्यत्वम रुद्रवम श्लथसंदिता. त्याच्यानंतरचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये रसे रौक्षम श्रमशोषो ग्लानिशब्दा सहिष्णुता रक्तेम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षताः मांसेक्षग्लानि गंडस्फिक शुष्कता संधि वेदनाः मेधसी स्वपनं कट्या प्लिन्नो वृद्धि कृशांगता अस्न्यस्थितोदसदनं दंतकेश नखादिषु अस्नां मज्जानि सौशेर्यं भ्रमस्तिमिरदर्शनं शुक्रे चिरात प्रसिच्यत शुक्रम शोणितमेव वा. आता आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी वर्णन करत असताना दोष, धातू आणि मल हाच क्रम आहे. त्याचप्रमाणे अधिक क्षयाची लक्षणं आणि त्याच्यानंतर वृद्धीची लक्षणं अशी ह्या पद्धतीने सगळीकडे सांगितलेले आहेत. सो ह्या क्षयाच्या लक्षणांमध्ये श्लेष्माशयानां शून्यत्वम रुद्र व श्लथसंदिता. तर हृदयाच्या संदर्भातली वेगवेगळी जी लक्षणं आहेत म्हणजे तोद, रुद्र व ही सगळी काढा म्हणून सांगितलेलं होतं. तर आकांक्षाने खूप छान काढलेत. तर सगळ्या ग्रुपवरती मी ते पाठवते आणि निश्चितच ते बघून घ्या. एकदम डायग्रामॅटिक आणि एकदम छोट्याशा ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे त्याने. त्याच्यानंतरचं जे आहे ते रसे रौक्षम श्रमशोषो ग्लानिश शब्दा सहिष्णुता. रसचा क्षय झालेला असताना रसे म्हणजे काय सप्तमी. तर रस कमी झालेला असताना म्हणजे रसे क्षीणे सती सप्तमी म्हणतात त्याला, अशी अवस्था असताना असा तो एक वाक्यप्रयोग असतो. म्हणजे असं असताना या गोष्टी असतात. तर सती सप्तमी असं म्हटलं जातं. रसे क्षीणे क्षीण असताना रस किंवा रस क्षय या अवस्थेमध्ये असताना काय होतं तर शरीरामध्ये रौक्ष येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं का ही रौक्ष ही. मग आता ही महत्वाची का बरं रौक्ष ही गोष्ट. तर वयाच्या आपण ह्याच्यानुसार सुद्धा जेव्हा बघतो ना तर त्यावेळेला काय काय गोष्ट घडते. तर त्याच्यामध्ये महत्वाचं एक गोष्ट अशी आहे की वय वाढत गेल्यानंतर आपण म्हणतो वार्धक्य आले म्हणून स्किन ड्राय झाली आहे. पण तिथे काय होत असतं तर रस डिप्लीट होत असतो, कमी होत असतो. रसाचा क्षय होत असतो म्हणूनच धातूंचं यापन कमी व्हायला लागतं आणि धातूंचं यापन कमी झाल्यामुळे धातूंचं पाटव कमी व्हायला लागतं आणि म्हणून धातूंमधली जी अवस्था आहे तर त्याच्यामध्ये धातू पाटव म्हणजे उत्तम धातू असणे ही अवस्था राहत नाही आणि त्यालाच आपण म्हणतो की वार्धक्य आलं. आणि हे वार्धक्य येऊ नये म्हणून जी काही चिकित्सा केली जाते तर त्याच्यामध्ये रसायन आणि वयस्थापन या दोन गोष्टी आहेत बरोबर. मग रसायन कर्म काय करतं तर रसायनांच्या तज्ज्ञेयम यद जरा व्याधी विनाशनम. जरेचा नाश करणारं जे आहे ना ते रसायन बरोबर. मग जरेचा नाश करतं म्हणजेच काय तर रसाचं उत्तम पद्धतीने यापन करतंय आणि म्हणून जरा कमी होते किंवा जरेचा नाश होतोय किंवा जरा उशिरा येते असं आपण इथे म्हणू शकतो. मग आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, जर हे रसाचं यापन कमी पडलं तर काय होतं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण काय आहे तर त्याच्यामध्ये हे लक्षण जे आहे त्याच्यामध्ये रुक्षता येणं ही गोष्ट सगळ्यात पहिली दिसायला लागते. आणि म्हणून कुठलाही मोठा व्याधी होऊन गेला ना विशेषत्वाने आपण बघितलं की ज्वर अनेक कालापर्यंत आहे असं जर दिसलं किंवा आणखीन काही गोष्टी की ज्याच्यामध्ये राजयक्ष्मासारखा व्याधी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा रुक्षता शरीरामध्ये येणं ही गोष्ट दिसते. टायफॉइड किंवा मलेरिया सारखे आजार किंवा टायफॉइड किंवा मलेरिया सारख्या गोष्टी जर का होऊन गेल्या असतील तरी त्वचेला रुक्षता येते. पांडूमध्ये त्वचेला रुक्षता येते. म्हणजे जिथे जिथे रसाचं यापन क्षीण होतंय ना तिथे तिथे सगळीकडे रुक्ष ही गोष्ट दिसायला लागते. आणि म्हणून रसाचा शोष होणं किंवा रस क्षीणता असणं हे पहिल्यांदा आपण कशाने ओळखायचं आहे तर रसक्षयाने ओळखायचं आहे. मग हा रसक्षय होत असताना लक्षणं कोणकोणती येतात तर रसे रौक्षम. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे शरीरामध्ये रुक्षता येते. शरीरात रुक्षता आल्यामुळे काय होतं बरं तर रुक्षता आल्यानंतर त्वचा जी आहे तर त्याला स्निग्धत्व कमी होणार आहे. त्वचा चांगली दिसणार नाही आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्याबरोबर अशी होते की त्वचा जी आहे ना तर त्याच्यामध्ये रुक्ष आल्यामुळे त्याचं संधान सुद्धा चांगलं होत नाही आणि मग वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. सो ह्या दृष्टीने रसे रौक्षम श्रम हा म्हणजे काय तर खूप थकवा येतो. थोडंसं काम केलं तरी दमून जातो असं स्पेसिफिक पेशंट सांगतात. विशेष करून आपण ज्या वेळेला कोविडचे पेशंट बघतो ना तर त्याही मध्ये पेशंट सांगतात की खूप थकवा येतोय, पूर्वी एवढा थकवा यायचा नाही. म्हणजेच काय तर रसाचं यापन तिथे आपल्याला पोस्ट कोविड पेशंट्स मध्ये करणं खूप गरजेचं आहे.
मग आपण म्हणत असताना पोस्ट कोविड पेशंट्स आहेत, यापन करायला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजत असतो किंवा समजून बघत असतो. तर हे होत असताना आपण रसाचं यापन करण्यासाठी मग गुडूची क्षीरपाक वापरणं किंवा रसाला यापन करण्यासाठी इव्हन जर का तारुण्य वय असेल तर अनंता मंजिष्ठा फांट वापरणं किंवा रसाचं यापन उत्तम पद्धतीनं व्हावं म्हणून जे जीर्णज्वराचे काढे सांगितलेत वेगवेगळे तर ते वापरणं. या पद्धतीनं जर का आपण गेलो ना तर मग त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला चांगला दिसतो आणि रस क्षीणता कमी झालेली दिसते. आणि म्हणून इथे एक महत्वाची गोष्ट अशी की रसे रौक्षम श्रमहा, श्रम होतात, शोष म्हटलेलं आहे. आता परत शोष जे आहेत ना तर हे शोष कसे आहेत तर वेगवेगळ्या पद्धत म्हणजे नुसतं तोंड सुकणं या अर्थाने पण शोष हे येतं. आणखीन काय त्याच्यामध्ये बरोबर आहे तर शोष म्हणत असताना भारशोष, अध्वशोष म्हणजे थोडं काम केल्यानंतर सुद्धा थकवा येणं या अर्थाने सुद्धा हा शोष आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची की शोष म्हणत असताना तिथे थकवा येणं ही गोष्ट अपेक्षितच आहे आणि थकवा येत असल्यामुळे तिथे काय करायला हवंय आपल्याला तर तो थकवा किंवा ती ग्लानी कमी करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी महत्वाच्या म्हणजे कुठल्या मग तिथे श्रमहर महाकषाय वापरणं, खर्जूर आदी मंथ वापरणं अशा गोष्टी करायला हव्यात किंवा इव्हन अगदी नॉर्मल जी एक छान सरबत तुम्हाला सांगते, लिंबाचं सरबत जे असतं ना तर ते आपण नॉर्मल जसं लिंबू मीठ साखर घालून देतो तसं गरम पाण्याचं सरबत विशेष करून ह्याच्यामध्ये वापरलं जातं. पण हे करत असताना त्याच्यामध्ये प्रवाळ पंचामृत असतं ना तर ते बारीक करून त्याच्यामध्ये घालायचं. असं जर का केलं गेलं ना तर थकवा आणखीन उत्तम पद्धतीनं कमी येतो असा अनुभव आहे. आणि म्हणून रसे रौक्षम श्रमशेष शोषो ग्लानीही शब्दासहिष्णुता. ग्लानी म्हणजे काय गळून गेल्यासारखं वाटणं किंवा काही न समजणं किंवा कार्य अकार्य अविवेक याला सुद्धा ग्लानी असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टीने इथे महत्वाचं आपल्याला बघायला पाहिजे की काही सुचत नाहीये किंवा इंद्रिय जी आहेत ना तर ती इंद्रिय चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीयेत ग्लानी असताना, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे आपण पाहायला हवं की ही जी ग्लानी आहे ती घालवण्यासाठी सुद्धा विशेष करून रसाचं यापन करणं ही गोष्ट महत्वाची आहे. ओके. त्याच्यानंतर रसे रौक्षम श्रमशोषो ग्लानीही शब्दासहिष्णुता असा एक शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. शब्दासहिष्णुता म्हणजे काय तर शब्द असहिष्णू म्हणजे काय तर आपल्याला सहिष्णू म्हणजे काय तर सहन होणं याला सहिष्णू असं म्हटलं जातं. मग वेगवेगळ्या धर्मांची सहिष्णुता, वेगवेगळ्या विचारांची सहिष्णुता वगैरे अशा सगळ्या गोष्टींची सहिष्णुता सहन करणं म्हणजे दुसऱ्याचं समोरच्याचं जे काही सांगणं आहे म्हणणं आहे तर ती गोष्ट जाणून घेणं सहन करण्यासाठी आपली एक ओपन अप असावं लागतं माइंड, तर त्याला आपण सहन करणं असं गोष्ट म्हणतो. तर तसं याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय आहे महत्वाची तर शब्द असहिष्णुता. शब्द असहिष्णुता म्हणजे काय तर शब्द आहेत ना तर ते असहिष्णू होतात म्हणजे कुठलेही शब्द कुठलाही आवाज नकोसा वाटायला लागतो याला शब्दासहिष्णुता असं म्हटलं जातं. आता हा शब्द किंवा कुठला आवाज हे नको वाटायला लागतं किंवा जाणून घ्यायची किंवा ज्ञान ग्रहणाची आपली ताकद कमी पडते. अगदी अगदी छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला ह्याच्यामधली की ज्या वेळेला मधली सुट्टी शाळेमध्ये असताना होते आणि जस्ट त्याचा आधीचा जो पिरियड असतो ना त्या वेळेला खूप भूक लागली असेल ना तर टीचर समजून सांगत असेल, छान शिकवत असेल तरी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला समजत नाही. मग हे का बरं होत असं तर शब्द असहिष्णुता असं असल्यामुळे की टीचर काय सांगते ते कळतच नाहीये. तर ह्या पद्धतीनं रसाचे जे रसाचे जे शोषाची किंवा रसाची क्षयाची जी लक्षण आहेत ना ती या पद्धतीने इथे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर रक्तेम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता. रक्त अल्पता, रक्त कमी झालं तर काय होतंय तर अम्ल शिशिर प्रीती, अम्ल प्रीती. आता रक्त कमी झाल्यानंतर अम्लता वाढतीये किंवा अम्लाकडे प्रीती वाढतीये असं आपण म्हणूया. आणि शिशिर प्रीती म्हणजे थंडपणा जो आहे ना ते आवडतंय. आता ह्याच्यामध्ये आंबट रस आवडतो रक्त कमी झाल्यानंतर आणि थंड गोष्ट आवडते. असं का होत असावं याचा विचार करायला पाहिजे. तर ह्याच्या आधी आपण काय शिकलेलो होतो तर रसभेदीय शिकलेलो होतो बरोबर. रसभेदीय मध्ये आम्ल रसाचे
कोणते महाभूत सांगितलेली होती आठवत आहे? क्ष्म अंबू अग्नी क्ष्म, बरोबर, म्हणजे अग्नी आणि पृथ्वी ही ह्याची हे आहेत महाभूत आहेत. रक्त जे आहे ना तर त्याचं साहचर्य पित्ताशी आहे, बरोबर. आणि रक्ताचं साहचर्य पित्ताशी असल्यामुळं एक गोष्ट काय महत्वाची आहे तिथे, तर तिथे अग्नी म्हणजे पित्त आणि अग्नी हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात आणि म्हणून रक्ताच्या सोबत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ह्याचं साहचर्य असणं ही गोष्ट तिथे महत्वाची दिसते. आणि म्हणून पित्त आणि रक्ताचं साहचर्य आणि पित्त आणि अग्नीचं साहचर्य म्हणून अग्नित्व असणं ही गोष्ट तिथे हवी आहे. आणि म्हणून तिथे अमलाची इच्छा होणं ही गोष्ट घडायला लागते, म्हणून अम्लप्रीती. आणि मग अम्लरस आहे ना तो अभिसंधी आहे, त्यामुळे प्रमाणतः वाढ करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी रक्त कमी झाल्यानंतर प्रमाणतः ते निदान वाढावं म्हणून सुद्धा इच्छा व्हायला लागते. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आंबट खायला हवं. त्याच्यानंतर आता शिशिर प्रीती. शिशिर म्हणजे काय, थंडपणा, थंडी. शिशिर म्हणजे शिशिर ऋतू, म्हणजे ज्याच्यामध्ये थंडी असते त्याला शिशिर ऋतू असं म्हटलं जातं. तर हे जे शिशिरत्व आहे, ही जी थंडी आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये प्रीती म्हणजे पाहिजे असं वाटणं, असं का होतं, तर रक्त कमी झाल्यानंतर शरीरामध्ये जो गारवा किंवा जे थंडावा येईल ना तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर दाह शरीराचा कमी होणं ही गोष्ट घडणार आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रस आणि रक्त हे जे दोन्ही आहेत ना हे दोन्ही प्रवाही धातू आहेत. आणि तसं असल्यामुळं शिशिर प्रीती ही गोष्ट घडते. हेच जर का आपण ह्याच्यामध्ये जर बघितला पांडूच्या लक्षणांमध्ये बघितला तर तिथे मात्र शिशिर द्वेष असं दिसतं. मग पांडू आणि रक्ताल्पता बऱ्याच वेळेला सिमिलर धरलं जातं. पांडू म्हणजे काय, तरत होणं असं धरलं जातं. पांडू हा रसाचा व्याधी आहे, रक्ताल्पता म्हणजे वेगळी गोष्ट आहे, रक्ताचा क्षय आहे. मग इथे पांडूच्या ठिकाणी काय आहे, तर रसाच्या ठिकाणी वृद्धी झाल्यामुळे पांडू होतोय. आणि तसं असल्यामुळं आणि त्याची संप्राप्ती कशी आहे, पित्त प्रधाना कुपिता यथोक्तैर कोपनैर्मलाहा यत्रा निलेन बलिना क्षिप्तम पित्तम हृदय स्थितम धमनिर्दश संप्राप्य, ह्या पद्धतीने ती संप्राप्ती आहे. आणि असं होत असताना मग त्या ठिकाणी अभिषंद किंवा रसाचं जे द्रवत्व आहे, आप धातू आहे, तो वाढल्यामुळे तिथे शरीरामध्ये शैत्य जास्त निर्माण होतं. म्हणून पांडूचा जो पेशंट असतो त्याच्या अंगाला हात लावल्यानंतर थंडपणा जाणवतो. आणि म्हणून तिथे शिशिर द्वेष म्हणजे त्याला जो आहे ना, तर पांडूच्या पेशंटला थंडी सहन होत नाही किंवा थंड नको वाटायला लागतं. बऱ्याच रक्त कमी झालेल्या पेशंटला पाहिजे असं वाटायला लागतं, कारण की तिथे ती अपेक्षा आहे म्हणून. ओके, सो हे दोन मध्ये भेद आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. रक्तेम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य वृक्षता. शिरा शैथिल्य का बरं हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर शिरा कशापासून बनलेल्या आहेत, असृजक कंडरा शिरा, बरोबर, म्हणजे रक्तापासूनच बनलेल्या या शिरा आहेत. आता रक्तापासूनच जर का शिरा बनलेल्या आहेत ना तर रक्तच कमी आहे, तर शिरा बनताना शिरांची जी उत्पत्ती होणार आहे तर ती सुद्धा तेवढ्या उत्तम प्रतीची नाही होणार, बरोबर. आणि उत्तम प्रतीची न झाल्यामुळे काय होणार आहे, तर पुन्हा आपल्याला तिथे असंच दिसतंय की शिरांच्या ठिकाणी शैथिल्य येईल. म्हणजे काय, तर ते विसविशीत तयार होते किंवा ह्याच पासून तयार झालेल्या ज्या शिरा आहेत त्यानंतर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स सारख्या सुद्धा म्हणून प्रेझेंट होतील. सो ह्या दृष्टीने शिरा शैथिल्य ही गोष्ट पण लक्षात घ्यायला पाहिजे. याचं कारण काय, तर शिरांची उत्पत्ती रक्तापासून आहे, असृजक कंडरा शिरा. असृज जे आहेत तेच कमी प्रमाणात आहे, तर मग त्यामुळं जे शिरा आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा तेवढी स्ट्रेंथ नसणार आहे, म्हणून शिरा शैथिल्य. आणि काय, तर वृक्षता, शरीर इथे सुद्धा वृक्ष होतंय, रक्त ज्या वेळेला कमी आहे शरीरामध्ये त्यावेळेला. आणि म्हणून रसाच्या ठिकाणी सुद्धा वृक्षता आहे आणि रक्ताच्या ठिकाणी सुद्धा अल्पता असताना वृक्षता आहे. या नंतरची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे मांसक्षय. मांसक्षयाच्या लक्षणांमध्ये काय आहे, तर मांसेक्ष ग्लानी गंडस्फिक शुष्कता संधी वेदना. मांसे, इथे परत सती सप्तमी, मांसे क्षीणे किम भवती अक्ष ग्लानी गंडस्फिक शुष्कता भवती. अक्ष ग्लानी, अक्ष म्हणजे काय, डोळा का इंद्रिय, अक्ष म्हणजे डोळा, अक्षी म्हणजे इंद्रिय. तर हे असं असताना अक्ष म्हणजे डोळे एकदम आत खोल गेल्यासारखे वाटतात असं होतं. ग्लानी
ग्लानी ही गोष्ट जी आहे की थकून गेल्यासारखं वाटणं, एकदम अनइझी होणं, किंवा मांसाचा क्षय झाल्यानंतर आपण बघतो की पेशंट दिसायलाही बारीक दिसतोय आणि म्हणून गंड, स्पिक, शुष्कता. गंड म्हणजे गाल, गाल बसलेत आपण म्हणतो ना, एखाद्या मोठ्या आजारातनं उठल्यानंतर गाल बसलेत म्हणजे काय, तर मांसक्षय झालेला असतो म्हणून ती गोष्ट घडते. तसंच स्पिक, शुष्कता म्हणजे नितंब प्रदेश जो आहे ना त्या ठिकाणी सुद्धा एकदम बारीक झालेलं जाणवतं आणि म्हणून शुष्क होणं. मांस जे आहे ना तर त्याचा धात्वग्नी, त्याला मिळणारा पोषक अंश, या दोन्ही गोष्टी जर उत्तम असतील तर उत्तम पद्धतीचा मांस तयार होईल. परंतु धात्वग्नी जो आहे तो प्रमाणापेक्षा जास्त फुललेला आहे किंवा त्याचा पोषक अंश जो आहे तर तो चांगल्या पद्धतीचा तिथे नाही मिळत आहे, असं जर असेल तर काय होईल, मांसक्षयाकडे पेशंट जाईल. मग हे मांसक्षय होत असताना ग्लानी हा एक गोष्ट, अक्ष ही एक गोष्ट आणि स्पिक, गंड, शुष्कता म्हणजे स्पिकच्या ठिकाणी आणि गंड म्हणजे गालांच्या ठिकाणी शुष्कता. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे दिसते ती म्हणजे संधी वेदना. आता संधी वेदना असं म्हणत असताना मांसाचा क्षय झाल्यानंतर संधी वेदना होते, सांध्यांच्या ठिकाणी दुखतंय असं म्हटल्यानंतर आपण किती वेळा मांसाचा क्षय असेल असा विचार करतो बरं, हो की नाही. संधी वेदना म्हटल्यावर वाताचा व्याधी आहे किंवा अस्थींचा क्षय आहे आणि म्हणून पेन आहे. परंतु काही पेशंट्स असे असतात की ज्यांच्यामध्ये रसपाचक प्लस अंगमर्द प्रशमन किंवा रसपाचक प्लस मांसपाचक असं जर वापरलं ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो संधी वेदनांच्या ठिकाणी. मग का, तर काही जे संधी असतात की त्या प्रत्येक संधींच्या कडेनी जे मसल्स जात असतात, जे स्नायू जात असतात, तर त्याचा संबंध या मांसाशी असतो. मांसाचं कार्य काय, तर लेपन हे कार्य, बरोबर. मग लेपन म्हणत असताना एखाद्या सांध्यावरती, एखाद्या अस्थीवरती त्याचा लेप करणं. मग हा जर कमी पडला तर काय होणार आहे, तर मग त्याच्या तो जो पूर्ण सांधा आहे, जो संधी आहे, तर त्याची पूर्ण जी आहे ना ती ताकद कमी पडायला लागते आणि म्हणूनच संधी वेदना ही गोष्ट मांसाच्या क्षयाच्या लक्षणांमध्ये दिसते. आता हा संधी असं म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे जानुसंधी किंवा दुसरा जो येतो तो अंशसंधी. तर ह्याच्याही पेक्षा जे छोटे संधी आहेत ना त्याचा एक महत्वाचा परिणाम ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतो. हे छोटे संधी म्हणजे कुठले, तर विशेष करून कशेरुका म्हणजे पाठ दुखते असं जेव्हा जेव्हा पेशंट सांगतो ना तर तेव्हा तेव्हा मांसाचा विचार आपल्याला निश्चितच जास्तपणे करावा लागतो, मोठ्या सांध्यांपेक्षा सुद्धा. जे वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत ना तर त्याच्यामध्ये विशेष करून गुडघे येतात, तर त्याचा संबंध बऱ्याच वेळेला अस्थींशी येतो. परंतु कारण धारण हे काम अस्थीच आहे, बरोबर. परंतु ज्या ज्या वेळेला पाठीच्या मणक्याच्या संदर्भामध्ये पेन असताना तर त्यावेळेला मांसाचा विचार विशेष करून करायला लागतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की संधी म्हणत असताना आपल्याला प्रत्येक संधी ही गोष्ट बघायला पाहिजे आणि प्रत्येक छोट्या जॉईंट पासून ते मोठ्या जॉईंट पर्यंत. मग त्याच्यामधले हे जे छोटे जॉईंट्स आहेत ना त्याच्यात विशेषत्वानी हे मांस वेदना किंवा संधी वेदना ही लक्षण दिसते मांसक्षयाच्या लक्षणांमध्ये. ओके, सो मांसेक्ष, ग्लानी, गंडस्फिक, शुष्कता, संधी वेदना. त्याच्यानंतरच आहे मेदसी, स्वपनम, कट्ट्याहा, प्लिन्नो, वृद्धिक, कृशांगता. आता मेदसी, मेदसी म्हणजे काय, ही सुद्धा सप्तमी आहे बरं का. मेदस असा शब्द आहे, वेधस किंवा मला वाटतं श्रेयस असा शब्द असतो, सकारांत. तर त्याची जी सप्तमी होते त्याच्यामध्ये स श्रेयसी म्हणजे श्रेयस्कर असताना अशा अर्थाचं आहे. तसं मेदसी म्हणजे मेदे क्षीणे म्हणजे मेद क्षीण असताना, मेदसी क्षीणे म्हणजे मेद क्षीण झालेला असताना काय दिसतं, तर स्वपनम कट्ट्याहा म्हणजे कटी स्वाप, कटीच्या ठिकाणी स्वाप. स्वाप म्हणजे काय, तर एक नमनेस या अर्थाने. स्वप म्हणजे झोपणे, स्वप्न ज्याला आपण म्हणतो. पण त्याच वेळेला आपण स्वाप ज्या वेळेला म्हणतो की स्वाप म्हणजे काय, तर झोपणं, म्हणजे कंबर झोपल्यासारखी वाटते. कंबर झोपते म्हणजे काय होतंय, तर ती तेवढं कार्य करू शकत नाहीये, तर या अर्थाने स्वपनम कट्ट्याहा. आता कटी स्वाप किंवा कटीच्या ठिकाणी विशेष करून नमनेस असणं, तर ह्याच्यामध्ये मेदाचं जे प्रमाण आहे किंवा मेद जे आहे त्याच्या क्षयाची लक्षणं दिसतात. मग आता मेदक्षयाची लक्षणं जर का आपण बघायला लागलं तर कटी दुखते किंवा कटीच्या ठिकाणी पेन आहे. विशेष करून स्त्रियांच्या ठिकाणी कटीस्वाप हे लक्षण बऱ्याच वेळेला आफ्टर डिलिव्हरी दिसत असतं. मग डिलिव्हरी नंतर आपण प्रत्यक्ष जेव्हा बघतो ना त्यावेळेला तर वजन वाढलेलं असतं
आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्या ठिकाणी विशेषत्वाने कमरेच्या दृष्टीने काही औषधं आपल्या परिचर्येमध्ये दिली जातात. मग आता वजन वाढणं हा जो भाग आहे आफ्टर डिलिव्हरी तर त्याचा संबंध जो आहे ना तो विशेषत्वाने आपल्याला बघायला लागतो की वात जो आहे ना तो या सुतिकावस्थेमध्ये वाढलेला असतो सुतिका मारुतामुळं. सुतिकावस्थेत वात वाढल्यामुळे काय होतं त्याला कॉम्पन्सेट करायला मेद वाढण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु तो गुणतः उत्तम नाहीये आणि म्हणून कटिस्वाप हे लक्षण दिसायला लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे वाताच्या मुळं आकारमान मोठं होणं या अर्थाने जसं शब्द आलेला आहे ना व्यास, तशी गोष्ट जी आहे ना तर ती उदराच्या संदर्भामध्ये असते. पोट वाढलेलं असतं आणि आफ्टर डिलिव्हरी इमिजिएटली ते कमी येत नाही आणि मग ज्या वेळेला पट्टबंधन केलं जात नाही किंवा वातशमन पथ्य दिलं जात नाही तर त्यावेळेला हे कटिस्वाप हे लक्षण जास्त प्रमाणामध्ये दिसतं. आणि मग तिथे आपण आहारामध्ये विशेषत्वाने डिंक किंवा ज्याला आपण हे म्हणतो बदाम किंवा खारीक खजूर असे जे औषधं किंवा अशी जी आहारी औषधं दिली जातात त्यांनी हा जो मेदक्षय असतो तर तो भरून काढण्यासाठी मदत होत असते. इथे जे वजन वाढलेलं आहे ना ते काय म्हणतो व्यास ह्याच्याने वाढलेला आहे, मेद वाढलेला आहे असं नसतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी पेन जास्त दिसत असतं आणि म्हणून कटिस्वाप असताना कटीच्या ठिकाणी विशेषत्वाने आपल्याला पेन असताना किंवा एक नमनेस असताना मेदाचा विचार तिथे नक्की करावा लागतो. आता मेदबह पुढे येईल आपण घेऊयात. मेदबह स्रोतसाचा संबंध याच्यामध्ये येतो. तर मेदबह स्रोतसाची जी मूलस्थान आहेत ना ती तुम्हाला होमवर्क म्हणून काढून घ्यायची आहेत. म्हणजे सगळ्याच ह्याची मूलस्थानं रसाचं, रक्ताचं, मांसाचं, मेदाचं, अस्थीचं, मज्जेचं आणि शुक्राचं सगळे जे स्रोतस आहेत तर त्या सगळ्यांची स्रोतसांची मूलस्थानं हा तुमचा होमवर्क आहे. ओके. सो मेदसी स्वपनम कट्ट्याः प्लिन्हो वृद्धीहि कृशांगता. प्लीहेची वृद्धी होते आणि कृश अंगता अंग कृश होत आहे. तर प्लीहा वृद्धी होणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये व्हायला लागते. आता इथे ज्या वेळेला मेद कमी झालेला आहे तर मग प्लीहा का वाढते असा एक प्रश्न बऱ्याच वेळेला पडत असतो. तर आशयापकर्षक गती जशी आहे ना तर त्याचप्रमाणे मेद कमी जो झालेला आहे ना तर त्यावेळेला ही प्लीहा जी आहे ना तर ती वाढायला लागते आणि त्याच्यामध्ये प्लीहेचं काम काय आहे तर आपण बघतो की यकृत मूलम प्लीहाचते हे रक्त व स्रोतसाचं कार्य आहे आणि ज्या वेळेला मेदाच्या क्षयाची लक्षणं दिसतात तर त्यावेळेला ही जी प्लीहा आहे ना तर ती प्लीहा प्रमाणतः वाढायला लागते. याचं कारण काय आहे तर तिचं कार्य जे आहे ना डिस्ट्रक्शन ऑफ रक्त म्हणजे रक्ताचा जो डेब्रिस आहे तो खाण्याचं काम तिचं विशेषत्वाने आहे. तर ती गोष्ट ती त्याची जास्ती व्हायला लागते आणि म्हणून प्लीहा वृद्धी हे लक्षण दिसतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्लीहा वृद्धी हे इतर बऱ्याच ज्वराच्या लक्षणांमध्ये सुद्धा लक्षण म्हणून दिसतं. मग ही जी प्लीहा वृद्धी आहे ना त्याचा संबंध परत मेदाशी येतो. ज्वर जर मेदोगत असेल ना तर त्याच्याशी संबंधित परत प्लीहा वृद्धी दिसत असते आणि म्हणून ज्या वेळेला संप्राप्त्या निबिड व्हायला लागतात ना त्यावेळेला ह्या मेदापासून निबिडत्वाला सुरुवात होत असते आणि म्हणून प्लीहा वृद्धी दिसत असते. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सगळे धातू कन्सिडर केले तर धातूंचं कसं आहे की रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र म्हणजे 7 धातू आहेत, 3 इकडे आणि मधला जो आहे ना तो जो आहे तो मेद आहे. तर मेद जो आहे ना तो मॅक्झिमम तोलून धरण्याचा शरीराला प्रयत्न करत असतो. रसरक्त मांसापर्यंत ज्या ज्या वेळेला संप्राप्त्या असतात तर त्या वेळेला ते साध्यत्वाकडे झुकलेल्या संप्राप्त्या असतात. रस हा अतिसाध्य, त्याच्यानंतर रक्तात व्याधी गेला तर तो थोडा कष्टसाध्य, त्याच्यापेक्षा मांसात गेला तर कष्टसाध्य. मेदामध्ये आला ना तर तो याप्य व्हायला लागतो प्रमेहासारखा आणि अस्थि मज्जा आणि शुक्राकडे जर व्याधी जायला लागला त्याची संप्राप्ती जायला लागली तर मात्र तिथे काय होतं ते याप्यत्वाकडून कृच्छ्र साध्य किंवा कष्टसाध्य किंवा असाध्याकडे जायला लागतं. आणि म्हणून संप्राप्ती जास्तीत जास्त पुढे न नेऊ देण्याची जी जबाबदारी आहे ना ती मेदाची आहे. मेद म्हटल्यानंतर ना आपण मेदाला नेहमीच आरोग्याच्या पिंजऱ्यात उभं करतो की मेद वाढला आणि म्हणून एवढे एवढे रोग होतात, परंतु मेद कमी झाला ना तरी सुद्धा त्रासदायक आहे आणि म्हणून
हा मेद जो आहे तर तो प्राकृत प्रमाणामध्ये शरीरामध्ये असणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून मेदापर्यंतचे जे व्याधी आहेत ना तर ते त्या मानाने सुखसाध्य किंवा याप्यमध्ये येतात आणि त्याच्या पुढचे सगळे जे आहेत ना तर ते असाध्यात्वाकडे झुकायला लागतात. आणि म्हणून मेद हा जो धातू आहे तो तेवढाच महत्वाचा आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि काय आहे तर मेदसी कृशांगता, मेद कमी झाला तर काय होत आहे तर अंग कृश होतं किंवा सगळं शरीर जे आहे ते कृश व्हायला लागतं. मग आता ही कृशता किंवा हे कार्श आहे ते का येऊ शकतं किंवा कशामुळे आलेलं असेल तर मेद ज्या वेळेला कमी झालेला आहे तर शरीराचं मेदाचं काम काय आहे तर प्रीणनम जीवनम लेप स्नेह, बरोबर, शरीराला स्निग्ध ठेवणं हे काम हे या मेदाचं आहे. पण शरीराची स्निग्धता कमी झाली की काय होतं ते आपण संकुचित होणं म्हणतो ना तसं संकुचित व्हायला लागतं अंग किंवा सिकुड ज्याला ज्याला म्हणतो तसं होतं. आणि तसं झाल्यामुळे काय होतं अंग बारीक व्हायला लागतं, कृशांगता यायला लागते. म्हणजे आता खजूर आणि खारीक याच्यातला जसा फरक आहे ना की खजूर असा चांगला लठ्ठ असतो आणि तो सुकल्यानंतर त्याला रेषा रेषा येऊन ते कृश होतं, त्याला आपण खारीक म्हणतो. तर तसं कृश होणं हा भाग जो आहे हा मेद कमी झाल्यानंतर होतो. आणि म्हणून मेदसी स्वपनम कट्ट्याः लिन्नो वृद्धी कृशांगता अस्न्यस्थितोद सदनम दंत केश नखादेशु. अस्न्या, अस्ना म्हणजे काय ह्याच्यामध्ये परत सप्तमी आहे. अस्थि क्षीण झाला असताना काय होतं अस्थितोदहा, अस्थितोदहा म्हणजे काय अस्थिच्या ठिकाणी तोद टोचल्यासारखी वेदना होणं. पेशंट स्पेसिफिकली सांगत असतात की हे जॉईंट जे आहेत ना ते एकदम टोचल्यासारखे दुखतात. टोचल्यासारखं दुखणं म्हणजे काय तर अस्थितोद, अस्थींच्या ठिकाणी टोचल्यासारखी वेदना होणं. तर हे अस्थींचा क्षय झाल्यानंतर ही गोष्ट दिसते. चमका मारणं ज्याला म्हणतो ना त्याच्या जवळची ही स्टेज आहे. सो अस्न्यस्थितोद सदनम दंत केश नखादेशु, दंत केश नखादेशु सदनम म्हणजे दंत साध, नख साध, केश साध. आता हे म्हणत असताना साध म्हणजे काय तर गळून जाणं किंवा कमी प्रमाणामध्ये असणं या अर्थाने येतं. दंत केश नखादेशु सदनम, दंत साध म्हणजे दात जे आहे ना ते हळूहळू पडायला लागतात किंवा दात जे आहेत अस्थी कमी झाल्यानंतर तुटणं किंवा दातांच्या ठिकाणी विशेष करून तुकडे पडणं ही गोष्ट घडायला लागते. म्हणून अस्थींचा क्षय झाल्यानंतर दात पहिल्यांदा खराब व्हायला लागतात आणि म्हणून 40च्या प्लस जे काही वय चालू होतं त्याच्यामध्ये दात कसे असतील ना तर त्याच्यावरती आरोग्य कसं असणार आहे हे अवलंबून राहतं. सो जर व्यक्तीचे दात चांगले असतील ना तर आयुर्मान चांगलं असतं. हे सुद्धा एक आपण त्याचा काय म्हणतो जर तर असे जे हे लावतो ना तर्क लावतो त्या पद्धतीने हा तर्क लावता येतो. याचं कारण काय तर जसं अस्थी संपूर्ण शरीराचं धारण करतात तर तसंच दंत जे आहेत ते अस्थीचा एक भाग आहेत, बरोबर. आणि दात पडतात नॉर्मली जसं जसं वय होईल त्याप्रमाणे. दात येतात कधी तर शरीरामध्ये अग्नी वाढायला लागला ना की दात येतात. म्हणजे साधारणपणे 1 वर्ष क्षीराद ही अवस्था झाल्यानंतर 8व्या 9व्या महिन्यामध्ये पहिला दात यायला सुरुवात होतो. आणि हे ज्या वेळेला दात सुरू होतो ना तर त्यावेळेला पोटाच्या आतला जो आपला जठराग्नी आहे तर तो हळूहळू मोठा व्हायला लागलेला असतो, वाढायला लागलेला असतो आणि अन्न पचवण्यासाठी तो काय म्हणतो काबिल किंवा ताकदवान झालेला असतो. सो तसं झाल्यानंतर मग हे दात यायला लागतात. आणि जसा वय आपलं पुढे 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 जायला लागतं आणि अगदी क्षीयमान व्हायला लागतो ना त्यावेळेला पुन्हा दात पडण्याची प्रक्रिया चालू व्हायला लागते. आणि मग आपण समजू शकतो की शरीरातला जो अग्नी आहे जठराग्नी तो हळूहळू हळू कमी होत आहे. आणि पुढे एक श्लोक आलेला आहे तुम्हाला माहित असेल की शांतेग्नो म्रियते चिरम जीवती अनामया. हाच अग्नी ज्या वेळेला शांत होतो त्यावेळेला म्रियते म्हणजेच काय तर अग्नी शांत झालेला आहे तर त्यावेळेला शरीर जे आहे ते मृत होतं. आणि चिरंजीवती अनामय हा म्हणजे हाच अग्नी जर उत्तम असेल तर अनामय म्हणजे रोग न होता चिरंजीवती दीर्घकाळ जगतो. मग हा अग्नीचा संबंध जो आहे ना तर तो पोटातल्या अग्नीचा संबंध दातांशी आहे. कारण दात कधी आलेत अग्नी वाढल्यानंतर, मग दात अग्नी कमी झाल्यानंतर हळूहळू पडायला लागतात आणि म्हणून त्या दातांवरनं आपण आयुर्मानाचा अंदाज लावू शकतो. पूर्वीच्या काळात जर तुम्ही बघितलं ना तर 80, 82, 83 लोकांचे सुद्धा दात उत्तम असायचे आणि त्यांचं आयुर्मान 103, 102, 114 वर्ष वगैरे असं असायचं. आजकाल खूप रेअरली आपण 100 पार केलेले लोक बघतो. परंतु दात उत्तम असणं आणि डोळे उत्तम असणं हाही भाग त्याच्यामध्ये म्हणजे इंद्रिय चांगली असणं हा भाग सुद्धा तारुण्य राखण्यासाठी म्हणजे आता 80 वर्षाची म्हटल्यानंतर
वय झालेले किंवा वृद्ध आजोबा असं नाही येते. मग कसं आहे तर ते वृद्ध म्हणजे वयाने जरी असे ना तरी सुद्धा त्यांचं ताकद धातूंची चांगली असल्यामुळे ते टिकून राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. सो हे महत्वाचं आपण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. अस्ने स्थितोद सदनम दंत केश नखादिषु. तर हे दंताबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर केसांबद्दल. केसांचं सुद्धा तसंच आहे. दोन्ही पद्धतीनं की वय झाल्यानंतर एक विशिष्ट वय आलं ना की पुढे केस हळूहळू गळायला लागतात आणि केस कमी होतात, विरळ व्हायला लागतात. हे वयाच्या संदर्भात प्राकृत किंवा निसर्ग नियमानुसार ज्या गोष्टी होतात तसं झालं. परंतु एखादा आजार होऊन गेल्यानंतर केस खूप जास्त गळतात असं जे दिसतं ना आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला अस्थिमज्जापाचक किंवा अस्थींच्या वर काम करणारी औषधं असं वापरायला लागतात. विशेष करून कावीळ किंवा टायफॉइड सारखा आजार होऊन गेला असेल ना तर त्यामध्ये विशेषत्वाने आपल्याला दिसतं की केस खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळतात. मग हे जे केस गळणं आहे त्याचा संबंध जो आहे ना तर तो परत आपल्याला अस्थीच्या क्षयाशी लावता येतो. तर मॉडर्न सायन्स नुसार जर बघितलं तर थायरॉइडच्या पाठीमागे पॅराथायरॉइड ग्लँड्स असतात आणि ते शरीरातला कॅल्शियम मेटाबॉलिझम जो आहे तो काय म्हणतो आपण कंट्रोल करत असतात. तर हे करत असताना त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी महत्वाची की त्याच्या पुढे थायरॉइड ग्लँड आहे आणि थायरॉइड डिस्टर्ब झाली ना की पॅराथायरॉइड पण थोडीफार डिस्टर्ब होत असते. मग हायपोथायरॉइडिझमचे जे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा केस जास्ती गळतात, हे एक लक्षण विशेषत्वाने दिसतं. आणि परत त्याचाच अर्थ असा की पॅराथायरॉइड ग्लँड सुद्धा डिस्टर्ब आहे, थायरॉइड ग्लँड डिस्टर्ब आहे आणि केस गळतात. म्हणजे पुन्हा कॅल्शियम मेटाबॉलिझम आहे तो हे झालेला आहे, हॅम्पर झालेला आहे. म्हणजे काही वेळेला बरं का असं म्हटलं जातं की कॅल्शियम सिरम कॅल्शियम जे आपण मोजतो ना तो म्हणजे अस्थि म्हणजे प्रवाही अस्थी जो आहे ना तर तो समजला जातो असं काहींच्या मते आहे. पण असं ते लावायला जाऊ नये जनरली. परंतु म्हणजे आपल्याला टेस्ट मध्ये किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये एरामध्ये जर ते प्रूव्ह करून दाखवायचं ना तर रिपोर्ट आपल्याला पाहिजे. तर ह्या पद्धतीने हे रिपोर्ट्स आपल्याला घेता येत असतात. सो अस्नस्थितोद सदनम दंत केश आणि नखादेशु. नख जे आहेत ना ते सुद्धा अस्थींवरती अवलंबून आहेत. नख हे एक्झोस्केलेटन समजलं जातं आणि हे एक्झोस्केलेटन जे आहे ना तर स्केलेटन म्हणजे काय आपल्या शरीराच्या आतला असणारा अस्थिधातू आणि शरीराच्या बाहेर असणारा म्हणजे जो दृश्य आहे असा तो एक्झोस्केलेटन. मग त्याच्यामध्ये दात, नख आणि केस हे तीन गोष्टी येतात. मग हे तीन जे आहेत ना ते आपल्या शरीराच्या आतला जो अस्थिधातू आहे त्याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून नख ब्रिटल होणं किंवा नख खराब होणं हे जे लक्षण आहे ना तर ते सुद्धा आपल्याला विशेषत्वाने याच्या संदर्भामध्ये अस्थिक्षयाच्या संदर्भामध्ये लक्षणं दिसतात. तर नखांचे पापुद्रे निघणं किंवा त्याला उभी शीर जाणं किंवा त्याचे तुकडे पडणं अशी अनेक छोटी छोटी लक्षणं त्याच्यामध्ये दिसत असतात. काही वेळेला ज्याला चिप्प म्हटलं जातं किंवा ते जिव्हाळे निघून सतत त्याला काय म्हणतो आपण पॅरोनेकिया म्हणतो तर अशी गोष्ट घडणं. तर ह्या सगळ्या ज्या काही नखांच्या संदर्भातले आजार आहेत ना तर ते आपल्याला विशेषत्वाने अस्थिक्षयातनं उत्पन्न झालेले असे दिसतात. आणि म्हणून या अस्थिक्षयासाठी किंवा या अस्थींवरती काम करण्यासाठी म्हणून आपल्याला अस्थिमज्जापाचक किंवा इतर द्रव्य जसं अर्जुन आहे, धात्री आहे ही आपल्याला अस्थींवरती कामित्व असणारी द्रव्य म्हणून वापरावी लागतात. सो याप्रमाणे अस्नस्थितोद सदनम दंत केश नखादिषु. त्याच्यानंतर अस्नाम मज्जनी सौशीर्य भ्रमस्तिमिर दर्शनम. मज्जनी मज्जा तर मज्जाचं सप्तमी आहे ही मज्जनी. मज्जा क्षय झाला असताना काय घडतं अस्नाम सौशीर्य अस्थीच्या ठिकाणी सौशीर्य पोकळपणा येतो. आता मज्जेचं मुख्य काम काय आहे तर आपण बघितलेलं होतं की प्रीणनम जीवनम लेप स्नेह धारण अस्थीचं आणि पूर्ण हे काम जे आहे ते मज्जेचं. म्हणजे काय तर अस्थीच्या आत जाऊन ती पोकळी भरणं हे काम जे आहे ते मज्जेचं आहे. बरोबर. मग आता ही मज्जाच कमी झाली मग काय होईल अस्थीच्या आतली पोकळी भरली जाईल का तर नाही भरली जाणार आणि म्हणून काय होईल अस्नाम सौशीर्य. सौशीर्य म्हणजे सुशीरता येणं. सुशीरता म्हणजे आतमध्ये पोकळी निर्माण होणं. मग अस्थि सौशीर्य असा एक शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये. बरोबर. सो ज्या वेळेला हे मज्जा क्षीणता असते त्यावेळेला अस्थि सौशीर्य ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसायला लागते. आणखीन काय होतं तर भ्रम हा आणि तिमिर दर्शनम. भ्रम निर्माण होतो. भ्रम म्हणजे दोन पद्धतीने येतो परत.
तर तिथे चक्रारूढमिव गतिही भ्रमः असं म्हटलं जातं. म्हणजे काय, आपण प्रत्येक जण मेरी गो राऊंड मध्ये वगैरे बसलेलो असतो, ते बसल्यानंतर जे काही फिरल्यासारखं होतं ना त्याला भ्रम असं म्हटलं जातं. तर हे चक्कर येणं वगैरे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात. आता इथे विशेष करून मज्जाक्षय असताना किंवा आपण ज्याला मानेशी संबंधित आजार असताना भ्रम हे लक्षण जास्ती करून पेशंट्स मध्ये दिसतात. आणि मग तिथे सुद्धा अस्थि मज्जापाचक वापरणं किंवा ब्रेन ॲट्रोफीचा फॉर्म्युला वापरणं, इव्हन ह्या पेशंट्स ह्या गोष्टी वापरल्यानंतर त्याच्यात परिणाम चांगला आलेला दिसतो. सो अस्नाम मज्जनी सौशीर्य भ्रमः तिमिर दर्शनम. तिमिर दर्शन, तिमिर दर्शन म्हणजे काय, तर तिमिरहा इव दर्शनम. तिमिर म्हणजे काय, अंधार, अंधार येणं डोळ्यासमोर, त्याला आपण मराठीमध्ये अंधारी येणं म्हणतो. तर ते, तर तिमिर दर्शन म्हणजे पूर्णपणे डोळ्यासमोर अंधार येतो, डोळे उघडे असताना, बंद नसताना नाही. आणि मग ह्या अंधारी आल्यामुळे काय होतं, मग फॉल, पेंटिंग किंवा कोलॅप्स होणं ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टी होतात. सो मज्जा क्षीणता असणं, मज्जा कमी होणं, ह्याच्या संदर्भामध्ये हे तिमिर दर्शन ही गोष्ट दिसते. आणि मग काही मुली विशेष करून असतात की टीन एज मधल्या, की चक्कर येऊन बऱ्याच वेळेला पडत असतात. तर मग स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी वगैरे हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये तपासले जातात. पण त्याच्याबरोबर मज्जा क्षीणता दूर करणारे औषधं वापरायला पाहिजेत. म्हणजे मग तिथे काय वापरायला हवं, तर बदाम, अक्रोड या गोष्टी तर आहेच. जी जी गोष्ट नटशेल मध्ये आहे ना ती अॅनालोगस टू मज्जा आहे, म्हणून त्या गोष्टी तिथे वापरता येतात. इव्हन नारळ जो आहे किंवा टेंडर कोकोनट आतमधली जी मलाई असते, तर ती सुद्धा नटशेलच्या आतमध्ये असणारी, तर ती सुद्धा मज्जेला वाढवणारी आहे. अक्रोड जर बघितला तर तो नटशेल मध्ये आहे, किंवा ड्रायफ्रूट. सो हे वापरता येईल. आणि ह्याच्या बरोबरीने आता बदाम अख्खे खायला कोणाला आवडत नाही समजा, तर मग त्या ठिकाणी रोगने बादाम नावाचं तेल येतं, मग ते 5-5 थेंब 2 वेळेला पिठी साखरेवर घालून असं पेशंट्सना किंवा त्या मुलींना खायला द्यायचं. असं केल्यानंतर मग हा जो मज्जाक्षय आहे ना तो भरून यायला मदत होत असते. सो ह्या पद्धतीने आपल्याला मज्जाक्षयाच्या दृष्टीने औषधं वगैरे देता येत असतात. फक्त निदान आपलं जे आहे ना ते या पद्धतीने व्यवस्थित व्हायला हवं. सो अस्ना मज्जा आणि सौशीर्य भ्रमस्तिमिर दर्शनम. याच्यानंतर शुक्रे चिरात प्रसिच्चेत शुक्रम शोणितमेववा. आता शुक्रक्षय झालेला आहे, शुक्रे, शुक्रे क्षीणे म्हणजे काय, शुक्रक्षय झालाय. आता हे सार्वधायिक शुक्र असा विचार करायला पाहिजे, स्थानिक शुक्र असाही विचार करायला पाहिजे. मग इथे काय होतं, चिरात प्रसिच्चेत म्हणजे चिरात उशिराने सेचन होतं त्याचं. म्हणजे काय, तर खूप वेळानंतर प्रयत्नाने शुक्राचं सेचन होतं. किंवा शुक्रम शोणितमेववा, शुक्र जे आहे ते शोणिता बरोबर किंवा शुक्राबरोबर शोणिताचं सुद्धा प्रवर्तन होतं, म्हणजे रक्त प्रवर्तन होतं, म्हणजे सरक्त शुक्र प्रवर्तित होता. मग असं का होतं, तर शुक्राचं क्षीणता आहे, तेवढी आतमध्ये क्वांटिटीच नाही आहे. मग ते बाहेर पडत असताना वाताच्या गतीमुळं किंवा वाताच्या जोरामुळं काय व्हायला लागतं, की ते जे आहे तर ते आतल्या आशयातल्या असणाऱ्या रक्ताला सुद्धा घेऊन येतं, आणि म्हणून शोणित सहित, म्हणून सरक्त शुक्र अशा पद्धतीचं प्रवर्तन होतं. आणखीन काय होतं, तोदोत्यर्थम वृषणयोर मेढ्रे धूमायतीवच. अत्यर्थ तोदहा वृषणयो हो, म्हणजे काय, वृषणांच्या ठिकाणी अत्यर्थ तोद, वृषण जे आहेत ना ते अतिशय जास्त दुखायला लागतात. त्याच्यानंतर मेढ्रे धूमायतीवच, मेढ्राच्या ठिकाणी धूमायन म्हणजे बर्निंग ऑफ द पेनिस हे लक्षण त्याच्यामध्ये दिसायला येतं. सो शुक्राच्या क्षीणतेच्या लक्षणांमध्ये शुक्रे चिरात प्रसिच्चेत शुक्रम शोणितमेववा तोदोत्यर्थम वृषणयोर मेढ्रे धूमायतीवच. याच्यानंतर आता पुरुषाच्या क्षीणतेची लक्षणं आपल्याला दिसतील. पुरुष क्षय झालेला आहे. आता पुरुष क्षय का बरं होईल हा एक विचार आपण करायला पाहिजे. मग पुरुषाचा क्षय का होईल, तर एक तर आहारच घेतला नाही. तर आहार नाही घेतल्यानंतर काय होईल, तर आहारच आला नाहीये, तर त्याच्यापासून सारं किट्ट विभाजन जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे किट्ट जे आहे ते सुद्धा तयार झालेलं नाही. सो ह्या पद्धतीनं सारं आणि किट्ट ह्याच्यामध्ये किट्टच आलेलं नाही, म्हणून त्याचा क्षय झालाय. दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे आहार घेतलेला आहे, परंतु अतिसारासारखा व्याधी झालेला आहे, आणि म्हणून पुरुष निघून गेलेला आहे, म्हणजे शरीरातनं बाहेर पडलेला आहे, आणि तसं असल्यामुळे पुरुष क्षय झालाय, हे दुसरं कंडिशन असू शकतं. तिसरी कंडिशन अशी आहे बरं का, की पुरुषाची प्रवृत्ती दिसत नाही फारशी,
म्हणजे खूप वेगळी कंडिशन आहे. अर्थात की जे योगी लोक असतात, विशेषत्वाने हठयोगी जे असतात ना, तर त्यांच्यामध्ये तपस सामर्थ्याने ते काय करतात की आहार घेतच नाहीयेत ते. आहार घेत नाही तेव्हा सारकीट विभजनाचा प्रश्नच नाही आणि मग 21 दिवस काहीही न खाता आणि विदाऊट मलमूत्र प्रवृत्ती असे सुद्धा ते राहू शकतात. परंतु ही अवस्था वेगळी आहे, यौगिक अवस्था आहे ती. ही काय आपल्या रेग्युलर व्यावहारिक अवस्थांमधली अवस्था नाही. मग असं होत असताना काय घडणार आहे, तर हे पुरुष जे आहे ना, तर हे पुरुषाचा क्षय किंवा पुरुष कमी झालेला आहे. मग अशा वेळेला कोणती लक्षणं दिसतात, तर पुरुषे वायुरंत्राणी सशब्दो वेष्टयन इव कुक्षौ भ्रमति यात्यूर्ध्वं हृत्पार्श्वे पीडयन भृशम. पुरीशे नाम पुरीशे क्षये, पुरुषाचा क्षय झाला असताना वायु अंतराणी सशब्दो वेष्टयन इव कुक्षौ भ्रमति. इथपर्यंत हे कम्प्लीट सेंटेन्स आहे. मग ह्याचा अन्वय आपण कसा लावणार, तर अंतराणी वायु म्हणजे पुरुष क्षय झाला असताना अंतराणी सशब्दो, अंतराणी वायु सशब्द हा म्हणजे जे आंत्र म्हणजे अतडी जे आहेत त्यांच्यामध्ये सशब्द असा वायू वेष्टयन इव कुक्षौ भ्रमति, वेढल्याप्रमाणे कुक्षीमध्ये भ्रमण करतो. हा जो वायू आहे ना, हा कसा आहे, तर आवाज करतोय, सशब्द आहे, अंतरांच्या ठिकाणी स्थित आहे आणि शिवाय एक विशिष्ट त्याला वेष्टन घातल्याप्रमाणे किंवा कव्हरिंग घातल्याप्रमाणे असा तो तिथेच त्या कुक्षीच्या ठिकाणी फिरतोय. मग असं का होणार आहे, तर पुरुषाचा क्षय झालेला आहे आणि म्हणून आशय रिक्तता आहे, आशय कमी आहे, म्हणून वायूला जागा जास्त मिळाली आणि म्हणून अंतरांच्या ठिकाणी विशेषत्वाने आपल्याला वायू दिसतोय आणि म्हणून अंतराणी वायु सशब्द हा वेष्टयन इव कुक्षौ भ्रमति. आणि काय करतोय शिवाय त्याच्याबरोबर याती ऊर्ध्वम हृत्पार्श्वे पीडयन भृशम. आता हा वायू आहे, आशय रिक्तता आहे, पुरुषक्षय झालेला आहे, म्हणजेच काय, तर मोकळं रान मिळालंय वायूला आणि असं असल्यामुळं हाच वायू काय करतो, याती ऊर्ध्वम वरच्या बाजूला येतो. आणि वरच्या बाजूला म्हणजे काय, आता त्याची गती बदलली. वायू जो आहे तर तो तिथे वाढल्यामुळं, वायूचं प्रमाण वाढल्यामुळं तो काय झालेला आहे, तर त्याची गती बदलली आहे आणि ऊर्ध्व बाजूला तो आलाय. आता हा जर बघितलं तर प्रायः अपान आहे की ज्याला गामित्व अधोगामी असायला हवा, परंतु हा कसा आहे, तर आता ऊर्ध्वगामी झालाय आणि मग ऊर्ध्वगामी झाल्यावरती हा वायू काय करतो, हृत पार्श्वे पीडयन भृशम, हृत आणि पार्श्व यांच्या ठिकाणी पीडा करत तो ऊर्ध्वम याती. म्हणजे आता ह्याचा अन्वय कसा आहे, हृत पार्श्वे पीडयम, हृत पार्श्वे भृशम पीडयन वायु ऊर्ध्वम याती. हा हृदय आणि पार्श्वाच्या ठिकाणी पीडा करत करत वरती येतो. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी पेन होईल, शूल होईल, पार्श्वाच्या ठिकाणी शूल होईल. मग बऱ्याच वेळेला पेशंट्स असं सांगतात की एकदम अनइझी होतं आणि जिथे बरगड्या संपतात ना तिथे खूप जास्ती दुखतं. म्हणजे टिपिकली कुठे दुखतं, तर जिथे डायफ्रॅम असतो तर जस्ट बिलो द डायफ्रॅम हे पेन खूप जास्ती असतं आणि इमिजिएटली डायफ्रॅमच्या वरती हृदय आहे आणि इमिजिएटली डायफ्रॅमच्या दोन्ही बाजूला पार्श्व म्हणजे लंग्स पण आहेत आणि तसं असल्यामुळं हे जे पेन आहे ना, तर ते हृदयाच्या ठिकाणी जास्त दुखतं किंवा पार्श्वांच्या ठिकाणी जास्त दुखतं आणि म्हणून हा जो वायू आहे त्याची गती पण बदलते आणि तो पीडयन भृशम. त्याच्यानंतर आता पुरुषाबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर मूत्रेल्पम मूत्र, आता हा मूत्र आहे, मूत्राचा क्षय झालाय. तर मूत्राचा क्षय का होईल बरं, पुन्हा दोन कारण, पाणीच नाही प्यायलं तर, आणखीन एक कारण की मूत्रातिसारासारखी लक्षणं असतील तर. जसं अतिसार आहे ना पुरुषाचा, तसाच मूत्रातिसार पण आहे, म्हणजे मूत्राला अतिशय प्रमाणामध्ये पुन्हा पुन्हा जावं लागणं. मग आता मूत्रातिसार किंवा आपण ज्याला सोमरोग म्हणून किंवा प्रमेह म्हणून, ह्या सगळ्यांमध्ये हे लक्षण आपल्याला विशेष करून दिसतंय की पॉलियुरिया. याच्यामुळं एकतर शरीरातलं मूत्र कमी होईल, दुसरी गोष्ट म्हणजे पाणीच नाही प्यायलं तरी मूत्र कमी होईल. आणि मग लक्षणं कुठली येतील, मग ह्याच्यामध्ये मूत्रेल्पम मूत्र येत कृच्छ्रम, कृच्छ्र मूत्र म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्येक वेळेला पेशंट असं सांगतो की युरिनला गेल्यानंतर
लगेच होत नाही, कष्टाने होते. कष्टाने होते, दॅट इज मूत्रकृच्छ्र. आणि काय, विवर्णम स अस्रमेव वा. विवर्ण, विवर्ण म्हणजे काय, रंग बदललेला असणं. नॉर्मल कलर कुठला आहे हा, तर नॉर्मल कलर जो आहे पीताभ. पीताभ म्हणजे काय, तर किंचित पीतवर्णी, म्हणजे पिवळा नव्हे पण पिवळ्यासारखा, म्हणजे आपण ज्याला लाईट येलो किंवा पेल येलो म्हणू असा. तर असा रंग हा त्याचा प्राकृत रंग आहे. आणि असं असताना काय होणार आहे, विवर्ण म्हणजे विशेषतः विशेषेण वर्णितः विवर्णः किंवा विकृतः वर्णितः विवर्णः, म्हणजे त्याला एकतर जास्त पिवळा रंग येईल किंवा इतर दुसरा रंग येईल, किंवा काही होते. तर हे जे वेगवेगळे रंग आहेत ना ते त्या ठिकाणी येतात. मग हे रंग काय येतात, तर एकतर कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून पित्त वर्णी असं येईल. आणि त्याच्यामध्ये मूत्रक्षय झाल्यामुळं काही वेळेला मग आतमध्ये रक्तस्राव होणं किंवा त्याच्या आतला जो मूत्राशय आहे किंवा बस्ती आहे त्याच्या आतल्या ह्याला काय म्हणू थोडीशी इजा झाल्यामुळं या गोष्टी होतात आणि मूत्राचा रंग बदलतो. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला दृश्य गोष्टी आहेत की मूत्राचा रंग का बदलतो याचे. परंतु ज्या वेळेला सारकिट्ट विभजन होतं आणि हे सारकिट्ट विभजन होत असताना मूत्राचं प्रमाणच जर कमी असेल तर त्यावेळेला सुद्धा तिथे प्रोसेस मध्ये ते मूत्राचा रंग बदलणार आहे. सो त्या दृष्टीने ही आपण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सो विवर्णम आणि सास अस्रमेव वा. सास्र स अस्र, अस्र म्हणजे रक्त, स रक्त असं मूत्र प्रवृत्ती होते. मग आता परत इथे का असं होत असणार आहे, तर ज्या वेळेला मूत्राचा क्षय आहे परंतु वाताची गती आहे आणि त्याच्यानंतर गतीसोबत मूत्र बाहेर येत आहे, परंतु मूत्र बाहेर येत असताना मूत्राचं प्रमाण कमी आहे, मग त्याच्याबरोबर असणारे जे रक्त आहे ते सुद्धा बाहेर आणलं जातं वायूच्या प्राधान्याने, आणि म्हणून स अस्रमेव वा, रक्त सुद्धा ह्याच्या बरोबर यायला लागतं. सो विवर्णम सास्रमेव वा. त्याच्यानंतरचा श्लोक असा आहे की मूत्रेल्पम मूत्रेत कृच्छ्रम विवर्णम सास्रमेव वा. स्वेदे रोमच्युतिस्तब्ध रोमता स्फुटनम त्वचः. स्वेदे, स्वेद कमी झालेला असताना काय घडतंय, तर रोमच्युती ही, रोम च्युत होतात म्हणजे रोम गळून जाणं या अर्थाने. म्हणजे काय, तर आपल्या शरीरावरची जी लव आहे, बारीक एकदम छोटे जे केस आहेत ते एकदम कमी होणं स्वेद विकृतीमुळे ही गोष्ट घडते. नॉर्मली लव असणं ही गोष्ट चांगली असते, आपल्या शरीराच्या प्रोटेक्शन साठी आहे, ते एक्झोस्केलेटन आहे आपलं ते. परंतु आता सध्या आपण बघतो की वेगवेगळ्या कारणांमुळे पार्लर आता बंद आहेत पण आता ओपन होतील, तर पार्लर मध्ये जाऊन हे कमी करणं लव ही गोष्ट घडत असते. आणि हे झाल्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या त्वचा रोगांना किंवा इतर स्वेदभ विकृतीच्या लक्षणांना आपण निमंत्रण देत असतो. सो त्याच्यामुळं आपण हे पाहायला हवं की स्वेद विकृती किंवा स्वेद कमी झाला तर काय घडणार आहे, तर रोमच्युती, हे रोम आपोआप गळून जाणं. पेशंट सांगतात स्पेसिफिक की नाही लव खूप गळून जाते असं वाटतंय म्हणून. तर हे कधी घडणार आहे, स्वेदोह स्रोतसाच्या विकृतीच्या संदर्भात. मग स्वेदोह स्रोतसाची विकृती कधी होते, तर विशेष करून ज्वरामध्ये होते. याचं कारण काय, तर स्वेदोह स्रोतसाचा अवरोध जो आहे ना तर तो ह्या ज्वरामध्ये होत असतो, आणि म्हणून अवरोध झाल्यानंतर स्वेदाची जी उत्पत्ती किंवा स्वेदाची जी प्रवृत्ती आहे ती कमी व्हायला लागते, आणि स्वेद प्रवृत्ती कमी झाल्यानंतर हे जे रोम आहे ते गळायला लागतात अशी गोष्ट होते. सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्वरांमध्ये विशेषत्वाने ही गोष्ट दिसते. स्वेदे रोमच्युती किंवा रोमस्तब्धता, रोम जे आहेत ना ते स्तब्ध होतात, म्हणजे असे काट्यासारखे उभे राहून तसेच राहतात. नॉर्मली रोम जे आहेत ना तर ते असे स्लीपिंग पोस्चर मध्ये असतात, आणि तसं न होता स्तब्ध होणं किंवा उभे राहणं ही गोष्ट त्याच्यामध्ये व्हायला लागते. आपण नॉर्मली बघतो की कोणतंही शरीरामध्ये इन्फेक्शन असेल, समजा UTI आहे तर युरिनला जाऊन आल्यानंतर रोमांच उठतात असं पेशंट सांगतो. सो हे उभे राहणं आणि लवणं हा जो भाग आहे ना रोमांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट महत्वाची. लव का म्हणतात माहितीये का, ते लवलेले असतात म्हणून त्याला लव म्हणतात बरं का, म्हणजे संपूर्ण अंगावरच्या शरीराला म्हणून असा शब्द वापरला जातो. स्वेदे रोमच्युती स्तब्ध, स्तब्ध रोमता असा शब्द आहे. स्तब्ध रोमता स्फुटनम त्वचा, त्वचा स्फुटनम, त्वचेचे स्फुटन षष्ठी. तर त्वचा जी आहे ना ती फुटल्यासारखी व्हायला लागते. आता ही फुटल्यासारखी का होते, तर स्वेद जो आहे ना त्याचं कार्य काय आपण बघितलेलं आहे, स्वेदस्य क्लेद विधृती, बरोबर.
क्लेदाची विद्रुती म्हणजेच काय तर शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण राखून ठेवणं ह्याला क्लेद विद्रुती असं म्हटलेलं आहे. मग हे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर त्वचेचं स्फुटन होईल की नाही होईल तर होणारच बरोबर. आणि म्हणून त्वचेचे ठिकाणी स्फुटन होणं, त्वचा फुटल्यासारखी होणं किंवा आपण ज्याला म्हणतो ना एकदम ड्रायनेस येऊन हे होते तर तशा पद्धतीची ही त्वचा होते. आणि म्हणून स्वेदे रोम च्युतिः स्तब्ध रोमता स्फुटनम त्वचा हा. त्याच्यानंतरचा आता जो श्लोक आहे त्याच्यामध्ये मलानाम अतिसूक्ष्माणाम दुर्लक्षम लक्षयेत क्षयम स्वमलायन संशोष तोद शून्यत्व लाघवैः. हा श्लोक आपण नेक्स्ट टाइम बघूया. ओके, शंका घेऊया थोड्याशा, एक दोनच शंका घेऊयात. केशपतन आणि केस तुटणे यात वेगवेगळी चिकित्सा द्यावी लागते का? तर हो, नक्कीच द्यावी लागते. केस तुटून ज्या वेळेला गळतात हा म्हणजे रूट पासन नाही गळत आणि केशपतन म्हणजे रूट पासन गळतात. मग केशपतन ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला आपल्याला अस्थीचा विचार करावाच लागतो, नाही असं नाही. परंतु केस जेव्हा रूट पासन गळतात ना तर त्यावेळेला रसाचा सुद्धा विशेषत्वाने विचार करावा लागतो. त्याच्यानंतर केस तुटून जेव्हा पडतात ना तेव्हा विशेषत्वाने अस्थीचा विचार करायला लागतो. सो ह्या दृष्टीने वेगवेगळी चिकित्सा लागते त्याच्यामध्ये. लहान मुलांमध्ये रोज बदाम पाण्यात भिजवून खाण्यास दिले जातात, ते कितपत योग्य आहे? चांगलं आहे ना, कारण मज्जा वाढण्याच्या दृष्टीने बदाम जो दिला जातो ना खाण्याला तर तो महत्वाचा आहेच आहे. फक्त किती दिले जातात ना हे सुद्धा महत्वाचं आहे बरं का. आम्ही अगदी शिकत होतो ना त्यावेळेला मी केस बघितलेली होती की एकदम बारीक असं मूल घेऊन आलेली बाई, वजनच वाढत नाही काय करू म्हणून सांगायला आलेले. मग सरांनी विचारलं की काय काय खायला देतात वगैरे. नाही, मी सगळं देते, अगदी बदाम वगैरे रोज देते. बदाम किती देता? तर 15 ते 20 तरी अगदी रोजचे देते. अहो त्याची भूक केवढी आणि तुम्ही देताय काय? 1.5-2 वर्षाचं फक्त ते बाळ होतं, तर ते किती द्यायला पाहिजेत हे सुद्धा महत्वाचं आहे की नाही. सो जेवढी क्रीम किंवा जेवढं सारं तर जी गोष्ट आहे ना तर तिचं खाण्याचं प्रमाण कमी होत जातं, म्हणजे ते कमी क्वांटिटी मध्ये घ्यायला लागते. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही दूध आहे, दुधापासून दही ताक हे ते वगैरे सगळं बनत बनत तूप बनलं. तर तूप आपण दुधा एवढं पितो का हो? नाही की नाही. तूप किती घेतो? 1 ते 2 चमचे, 10 ml 20 ml. आणि दूध किती घेतो? तर दूध साधारणपणे प्रत्येक माणूस घेताना एक 100 ml तर नक्कीच घेतो. पण रोज 100 ml तूप पितो का? नाही, कारण ते सारं आहे. तसं हे जे ड्राय फ्रुट्स असतात ना ही सारं असतात आणि म्हणून ती कमी प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजेत. आणि मग ही किती घ्यायची? तर 1 ते 2 बदाम असतील तर 2 बदाम बस झाले. 70 बदाम 80 बदाम वगैरे असल्या काही गोष्टी करायच्या नसतात, कारण ते पचायला तेवढी ताकद पण लागत असते. आणि मग भिजवून द्यायचे का? तर हो, नक्कीच भिजवून द्यायचे, कारण की बदाम जर भिजवला ना तर तो पचायला हलका होतो आणि मग त्याचा उपयोग म्हणजे त्याचा परिणाम ऍब्सॉर्प्शनच्या दृष्टीने आपल्या शरीरामध्ये दिसत असतो. आणि म्हणून बदाम जो आहे तो भिजवून शक्यतो द्यावा. न भिजवलेला बदाम आहे ना तो सुद्धा खाल्ला तरी चालतो, पण तो पचायला थोडा जड आहे आणि म्हणून काय होणार की तो जो बदाम आहे खाल्लेला तर तो पूर्णपणे जर का पचलाच नाही गेला तर मग काय उपयोग होणार आहे? नाही होणार. म्हणून मग तो भिजवून घ्यायला पाहिजे. पुरुष क्षय में कॉन्स्टिपेशन होगा या लूज मोशन्स होगे? ओके, पुरुष क्षय आहे. पुरुष क्षय म्हणजे काय तर शरीरामध्ये पुरुष म्हणजे जो मल आहे तर त्याचा क्षय झालेला आहे. तर कॉन्स्टिपेशन आणि लूज मोशन ह्याच्यापैकी कसं आहे ना, लूज मोशन हा हेतू स्वरूप म्हणून पुरुष क्षय आहे. हे लूज मोशन झालेत म्हणून पुरुष क्षय झालाय अशी गोष्ट होऊ शकते. पण खाणंच कमी गेलेलं आहे आणि म्हणून जर पुरुष क्षय असेल तर मला प्रवृत्ती होणार नाही. परंतु तिथे असं नाहीये की पुरुषाची अवस्थिती आहे आणि प्रवृत्ती होत नाही, असं नाही. पुरुष नाहीच आहे तिथे म्हणून ती प्रवृत्ती होत नाहीये, हे महत्वाचं त्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. जसं मी हठयोगींमध्ये म्हटलं की ते खातच नाहीयेत काय, मग खातच नाहीयेत म्हणल्यावर सारकिट्ट विभाजन नाहीये, विभाजन नाही म्हणल्यावर मला फॉर्मेशनच नाहीये, फॉर्मेशन नाही म्हणून प्रवृत्ती नाहीये. पण असं तिथे होणार नाहीये की मला बाहेर पडायला बघतोय परंतु विबंध आहे म्हणून मला प्रवृत्ती होत नाही, ही गोष्ट तिथे घडणार नाही. ओके, हाऊ वी सी अति सौशीर्य क्लिनिकली. ओके, आता अस्थि सुशिरता असा शब्द वापरला जातो ना तर त्याला आपण आजकाल अॅनॉलॉजी त्याची ऑस्टिओआर्थरायटिस अशी केली जाते आणि म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट देतात लोक. बरोबर,
मग त्या ठिकाणी अस्थि सौशल्य ही जी गोष्ट आहे ना, तर ती आपण बघितली की मज्जेच्या लक्षणांमध्ये येतं. तर आपण मज्जेची औषधं जर वापरली ना, तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो. आणि म्हणूनच अस्थि सौशल्यासाठी औषधं देत असताना अस्थि मज्जापाचक आहे ना, तर ते आता जो आपण बदाम म्हटलं ना, तर त्या बदामाच्या तेलाबरोबर जर दिलं ना, तर त्याचा परिणाम भारी येतो. आणि इव्हन उंची वाढण्यासाठी सुद्धा हे बदामाचं तेल म्हणून काम करतं. म्हणून अस्थि मज्जापाचकाबरोबर जर बदामाचं तेल सकाळ संध्याकाळ 5-5 थेंब एवढं जर का दिलं गेलं ना, तर उंची खूप चांगल्या पद्धतीनं वाढतात. तसंच जे 40च्या आसपास असणाऱ्या स्त्रिया आहेत की ज्यांना आजकाल ऑस्टिओआर्थरायटिस किंवा ऑस्टिओपोरोसिस म्हटलं जातं स्पेसिफिकली, तर असे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोटिक चेंजेस होऊ नये, ऑस्टिओपेनिया होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला हे बदाम तेल वापरता येत असतं. मग हे बदाम तेलाचा का उपयोग होतो? कारण की अस्था मज्जा आणि शौशेर्य ब्रह्मस्थिमिर दर्शनम, मज्जेचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये कॅल्शियम कंटेंट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या महत्वाच्या आहेच आहेत. आणि अस्थि आणि मज्जा ह्या दोन गोष्टी एकत्र राहत आहेत. आणि म्हणून पाचक सुद्धा त्याचे एकत्र आलेलं आहे. अस्थि मज्जा पाचक, अस्थि पाचक वेगळं आणि मज्जा पाचक वेगळं नाहीये. आणि म्हणून वापरत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला अस्थि मज्जा पाचक वापरावं लागतं. ओके, तर मला वाटतं आज आपण इथे थांबूया, पसायदान म्हणूया, सगळे शंका झालेले आहेत. ओके, उद्याच्या आरोग्य चर्चेमध्ये भेटूया पुन्हा. आणि पुढचा जो पाठांतराचा अध्याय आहे, तर तो सांगितलेला आहेच. मला वाटतं दुसरा अध्याय आणि 10वा अध्याय आहे. तर 10वा अध्याय लोड करायचा अजून बाकी आहे. मोस्ट प्रोबॅबली आज किंवा उद्यामध्ये YouTube वरती लोड होईल आणि तो बघून त्याप्रमाणे तुम्ही पाठ करायला सुरुवात करा. दुसरा अध्याय ऑलरेडी अपलोडेड आहे. दुसरा अध्याय तुम्ही बघून सुरुवात तर नक्कीच करू शकता. ओके, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिहि लौकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.